म्हणजे भांडे कमी नाही हा, पाण्याचे भांडे त्याच्यामुळं हे गमिले भरून ठेवला वेले. हे बघा हे गमिले तिथून इथपर्यंत पूर्णचे पूर्ण आपण बांधून दिले बघा. आणली इथं बांधली इथं बांधली. पिल्लू केवढं झालंय सशाचं, किती छान आणि किती नाजूक दिसतं बघितलं ना. हे बघा एकदम बारीक आणि एकदम छान असं पिल्लू. हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. दोस्तो तो कसे आज ब्लॉग यार सकाळी चालू केला आहे. आपल्याला एवढे घेऊन जायचे वर डोंगरावर आणि आपले चिमण्या रोजच्या आणि वाटच पाहत येते ना देऊ खायला. तुम्ही म्हणशील गहू कोणती गहू राशनची, आपण काही एखादा आणून द्यायला काही एवढे पैसे वाटले नाही, एवढे लखपती नाही खरं पाहायला गेलं तर. घेऊ दे ना टाकून तर चला. कशी पाहते बा पत्रा बसले खाके पिके नंदलाल नो टेन्शन. तर आता मित्रांनो आपण डोंगराव भेटू. तर चला यायला या पिस्तूल यायला जाऊ डोंगराव घेऊन. नाही चल रे काल मोकरं उधळत होता का रे, पाया लागले ना त्याचे, आपल्या पायल्याच्या पाया लागले ते आपण लागेले. पण म्हणजे तुम्हाला माहिती आधी वरच लागेले मग क्लिअर झालं ते. पण तरी पहिले लंगड होती आपला हे वेळ आम चल ग. तर चला मित्रांनो गावा जाय डोंगराव भेटू. हे बघा आपले जनावर आपण बांधून दिले आता एकदम खतरनाक. म्हणजे तिकडं पापा बांधून घेऊन चालली काय आपली. इकडं वर डोंगराव ते बघा काय मोर बघा काही नका बघू. हे बघा पूर्णचे पूर्ण वातावरण एकदम भयानक झाले. असं चौकून धुकं आहे आणि ते धुक्यामध्ये आपण उभे पक्षी बिक्षी. हा याला म्हणते खतरनाक म्हणजे मराठी ब्लॉगर. हा आहे का नाही, पुऱ्या महाराष्ट्रात असा ब्लॉगर सापडणार नाही. काय माणसं आहे तुम्ही. बघा मोर पाहिजे वर डोंगरावर कंटिन्यू येते. त्यांचा आटाच झाला ते नव्हते धरी तोच चराटानं बांधून टाकतो घरात बांधून टाकू त्यांना आपण नाड्या. या बांधार दिसतोय ना तुम्हाला. याच्यामध्ये आता पाणी कमी आहे, एवढा पाऊस आहे तरी. पण 2 वर्ष झाली तेव्हा आम्ही वरून पाऊस चालून याच्यात पोहोचू भरतीच्या टायमाला. म्हणजे आमचा डायरेक्ट नातच नव्हतं. नात कोणा जळगाव. हे बघा आपल्या कोंबड्या जोंबड्या कोंबड्या राखले. कोंबड्या जातील आता कटिंगला चिक खतरनाक मध्ये. हे बघा आता आपण बसू कुठं, बसायचंच कुठंच नाही. बसायचं जो बसता तो बसूनच राहिला, त्याच्यामुळे बसायचं कुठंच नाही. क्वालिटी काम करून राखायचं, घाबरायचं नाही. तर काहीच घरी आलो तर आपल्या चिमणी एकदम खतरनाक म्हणजे तांदूळ खात होते बघा. वाय लारा लगेच लागली भाऊ, आवाज आला असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये. हे बघा चिमण्या लगेच उडाल्या पाहून डाचक डिचक मध्ये. आपले सशी पण एकदम गारठील आहे डाचक डिचक मध्ये. हे बघा इथे त्यांचे तांदूळ पहा, पहिली मुठ्ठी मे ते तांदूळ. मित्रांनो आपण घरी आलो होतो जस्ट अभ्यास करून. हे बघा आपली राधा इथंच उभी होती. काय ग काय 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 करू राहिली. तर आपण या पिकअप आपली चालू होत 9 जिल्हा चालू केलं आपण. आता ही का 1970 मध्ये पिकअप आहे. ते सॉरी 1970 मध्ये 2003ची पिकअप आपल्या जन्मसालची पिकअप आहे बघा. आपण जेव्हा जन्माला आलो तेव्हापासून ही पिकअप आहे. म्हणजे विषय डायरेक्ट पाहिजे ना कुठं आहे. हे बघा आपले सशी. हो 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 हे बघा पिल्लं बघा केवढे झाले. डोळे उघडले मस्तपैकी सारा ते वगैरे. हे बघा पिल्लं झाले तेव्हा कशी होते आता पहिले काही झाले. आपले इकडं एक एकदम पैसे म्हणजे भयानक आहे की नाही आपले सशे वगैरे डाचक डिचक म्हणजे एकदम खतरनाक. हां आणि आपली पिकअप पण चालू होत नव्हती, काहीतरी झालं तिला. तर चला आता तुम्हाला आपल्या कोंबड्या दाखवतो. अजब गजब अशा कोंबड्या तुम्हाला आपल्या दाखवतो. तर चला अजब गजब कोंबड्या पाहाला. म्हणजे कापायच्या कोंबड्या त्या पण मग दाखवतो तुम्हाला त्या कवायना बॉयलर कोंबड्या. चला कोंबड्या पाहाला दाखवा यातून. आपण एक काम करू, ते म्हणजे काम एकदम युनिक आहे एकदम खतरनाक काम आहे. तर ते काम काय माहिती का, आपल्याला करायचं यांचं पाणी चेंज. याचं पाणी तर चेंजच आहे, पण याचं पाणी चेंज करायचं आणि त्याला पाणी ठेवायचं. तर आपण तेवढं पाणी चेंज करायचं काम करून घेऊ. तर चला एकदम नो टेन्शनमध्ये करायचं ना मग पाणी चेंज. तर चला करून घेऊ एकदम खतरनाकमध्ये. तर चला घ्या 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 नको बाई जो. बघा किती पाणी खराब झालं बघा. एवढं खराब पाणी तुम्ही तरी पाहिजे एवढं खराब पाणी. हां आपले सशी पाणी प्यायचं म्हणजे आपल्यालाच कळलं पाहिजे की आपण एवढं असं चुकीचं वागलं नाही पाहिजे. कळलं का. आता याला हात घालायला गेला झोंबर पण आपल्याला. आता याला आपण सोडून देऊ कुठं, तर याच्यामध्ये मग पाणी चेंज करू. पिंजऱ्यामध्ये सोडून देऊ मग पाणी चेंज करू. तर चला पाणी चेंज करायला. पिल्लू केवढं झालंय सशाचं, किती छान आणि किती नाजूक दिसतंय बघितलं ना. हे बघा एकदम बारीक आणि एकदम छान असं पिल्लू एकदम एवढं भारी वाटलं हातात घेतल्यावर. डिचक. आता त्याला यांचं पाणी चेंज करू. तर काही जाऊ पाणी वगैरे तर चेंज केलंय. आता थोडी भाकर आणली त्यांनी बघा घरातून, बाजरीची भाकर आणली. त्याला तेवढी देऊ मस्त खातील टेन्शन नाही. ते बघ कोणी गेलंय पळत हो बाबू.
लागले म्हणजे इंडा फिरायला लागले आपली पिल्ला. आता यांना थोडी भाकर देऊ, भूक लागली त्यांना. चला हे बा भाकर वगैरे दिली आता लागले खायला. हिरा एक दिली, हिरा दिली, हिरा पण दिली. तर आता आपण तुम्हाला डायरेक्ट पोल्ट्रीमधल्या कोंबड्या दाखवणार आहे. तर चला कोंबड्या पाण्या बघण्यासाठी तर चला भेटू कोंबड्याच्या पोल्ट्रीमध्ये. आपलं पाहुणं इथं बसले झोपलेलं आहे खा फिरचे कोणावर. 1 महिन्याचे कोंबड्या झाले बघा आपल्या राईट. हे बघा 1-1.5 किलोचं बक्षीस झालं आहे. दिसला का खाती तुम्हाला बनवतो जाडीला बा खाते पण जाड आलं बघा आपलं. हे गमीले पहिला पाणी कमी पडतं म्हणून हे गमीले भरून ठेवले आपण. म्हणजे भांडे कमी नाही, हा पाण्याचे भांडे त्याच्यामुळं हे गमीले भरून ठेवला वेले. हे बघा हे गमीले तिथून इथपर्यंत पूर्णचे पूर्ण कोंबड्याच, कोंबड्या आणि जोंबड्या. तर एवढा कोंबड्या हे बघा तिकडं कुठं देवा इथं एक मरेल बघा. ही कोंबडी मरेल इथं. अशा लय मरेल. आता 4-5 200-300 कोंबड्या मरून गेल्या आपल्या अशाच. तरी आपल्याला 1 लाख रुपये चेक तर आरामात निघणार आहे. 1 लाख एवढं नाही पण 60-70 हजार रुपये निघून जाईल. मिस्टरीन चारा अंदाज अशा नाही बघा त्या ह्याच्यात जिला टाकून लोकार मुंग्या झाल्या त्या मुंग्या मिस्टरीने साफ केल्या. भाकर टाकली होती मिस्टरीने. या बाय कोण मी टाकले होते? तो टाकले होते काल 2 किलो होते. भाकर टाकली म्हणून मुंग्या झाल्या त्या लय जमले. त्याला माहिती का त्याच्यामुळे मिस्टरीने हा साफ करू राहिला. आता चिनी नाही बोलत रे तू कधी कधी कशी घाण झाली मी केली का? तो केली साफ करता नाही आली का? साफसूफ नाही मी तुला करा आणलंय. हे बघा आवळा बघा आवळा. हे गेली ती आवळा घेऊन आली वडी घेऊन आली. चला जनावर घरी घेऊन येऊ आपले बैल बिल आणि मग जाऊ गावात. हा हे बघा आपल्या बैल मोकळं सोडून दिले नाही घरी निघाले. पळत पळत एक मागच आहे ते पाया लागेल. तो मागं लंगडत लंगडतच चाललाय बघा. आता याला घरी बांधून टाकू मग गावात जाऊ. आपण बांधून दिले बघा. आणले इथं बांधले इथं बांधले तिथं आपले सशे दिले बांधून. आता ओके मध्ये तर चला गावात जाऊ. ओके आता आमची जिम पण मारून झाली. केव्हापासून मारून जिम किती टाइम? 2 तासापासून जिम लय बाय काय जातं. आपण आलोय घरी. हे बघा इथं बसलोय मस्तपैकी व्हिडिओ करतोय बंद. भेटू त्याच्या ब्लॉग मध्ये. तर बाय बाय.